आता खरात बाबत एक मोठी बातमी येते। अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड झालंय। 15 ऑक्टोबर 2012 ला शस्त्र परवाना मंजूर झाला, तर 1 जानेवारी 2024 ला परवान्याचं नूतनीकरण झाल्याची नोंद आहे। चौकशीत खरातच्या फार्म हाऊसवरून 21 कारतुसं जप्त करण्यात आली आहेत। त्यातली 5 कारतुसं वापरली गेली आहेत। त्याचा वापर नेमका कुठे झाला याचा शोध सध्या घेतला जातोय। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरातनं नरबळी घेतल्याचा संशय व्यक्त होत असतानाच अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। हो, बरोबर आहे। सिन्नर तालुक्यातलं त्यांचं शिवनिका संस्थान आहे। हा ग्रामीण भाग असतो, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडनं ज्यांना शस्त्राचे परवाने पाहिजे असतात त्यांना ते शस्त्राचे परवाने दिले जातात। 2012 मध्ये याने शस्त्राचा परवाना घेतलेला होता आणि त्याचं रिन्युएशन देखील करण्यात आले, नूतनीकरण देखील करण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्याने अधिकृतपणे त्याच्याकडे बंदुकीचा परवाना होता हे जरी निष्पन्न होत असलं तरी देखील जो संशय व्यक्त केलेला आहे त्याने 5 फायर नेमके कुठे केलेले आहेत, नरबळीचा संशय व्यक्त केला आहे, त्या दृष्टीने देखील तपास होणार आहे। आणि एक महत्त्वाची बातमी यामध्ये अशी देखील माहिती कळते आहे की त्याला जो शस्त्राचा परवाना देण्यात आलेला होता तो परवाना आता रद्द करण्याच्या हालचाली देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर सुरू आहे। त्यामुळे येत्या काही तासांमध्ये अशोक खरात याला दिलेला शस्त्राचा परवाना हा रद्द होण्याची दाट शक्यता आहे। मुकुल, या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।